बघा, जेव्हा सकाळी सकाळी अवनी लवकर उठून तिथं सगळं आवरून घरासमोर रांगोळी काढत असते आणि ते एकटक त्या रांगोळीकडे बघत असते, तेव्हा सुलू आत्या तिथं आवरून घराबाहेर येते तर बघते काय अवनी रांगोळी काढत असते. तेव्हा ती एकटक अशी अवनीकडे बघत असते. तेव्हा धनराजचा भाऊ म्हणजे पण्या हा बाहेर येत असतो. तो सगळ्यात छोटा असतो, तो खूप असा नौटंकी असतो. तो बाहेर येतो आणि बघतो तर काय सुलू आत्या या अवनीकडे बघत असते. तेव्हा तो अवनीच्या पुढे जाऊन उभा राहतो आणि बोलतो, ये आत्या, काय बघतेस ग? तुला मी माझ्या वहिनीला नजर नाही लागून देणार. आता याद राख, तिच्या राखणीसाठी मी आहे इथे उभा. जा तू घरात तुझे कामं कर. तुला काय वाटलं माझ्या वहिनीला नजर लावशील का तू? तेव्हा सुलू आत्या बोलते, ए बस रे शांत, तुला काय कळतं? मी तर या अवनीला नजर लावूनच राहणार. तुमच्या घराचा बाईचा आशीर्वाद मी काढूनच राहणार. तेव्हा तो बोलतो, या आत्या, जातेस का तू? आमच्या वहिनीला कोणी नजर नाही लावू शकत आणि आमच्या घराचा बाईचा आशीर्वाद आता कोणीच काढू शकत नाही. जा तू इथून. तेव्हा सुलू आत्या घरात जाते आणि अवनी घराचे शेत साफ करायला घेत असे. तेव्हा ती खाली एकदम छोट्या अशा एकदम पातळ डब्यावर उभी राहिलेली असते आणि वरतून एक खूप असा जड डबा खाली पडतो आणि अवनीचा तोल जातो. सीधा अवनी खाली पडायला येते. तेव्हा धनराज घराच्या बाहेर येतो आणि अवनीला मिठीत घेतो. तेव्हा अवनी बोलते, मेले मी, आता वाचव मला कोणीतरी. तेव्हा ती धनराजच्या मिठीत असते. तेव्हा तिला असं वाटलेलं असतं की मी अलगंत वर तरंगलेली आहे. तेव्हा ती डोळे उघडून बघते तर बोलते, राजा तू मला वाचवलं, थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू. तेव्हा धनराज बोलतो, काय थँक्यू यामध्ये? तेव्हा अवनी बोलते, नाही तर मी पडली असते रे बाबा. तेव्हा धनराज बोलतो, तर मी काय करत होता? वरती काही काम असेल तर मला सांगायचं, मी होते तर पाण्याला सांगायचं. तेव्हा ती बोलते, काय नाही रे, मी घरात छत साफ करत होती, खूप घाण झाली आहे ना. वरती तो डबा ठेवलेला होता, तो डबा खाली पडला आणि माझा तोल गेला. तो बोलतो, तू उभी राहिली तर कशावर? या छोट्याशा डब्यावर. तेव्हा बोलतो,